मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. आपण जातोय आज साताऱ्यात थोडंसं काम होतं, सो म्हटलं की त्या निमित्ताने एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवूया आणि थोडे रोड अपडेट देऊया. आता आपण बरोबर गुहागरवरून निघालो होतो, तरी थोडंसं जरा पेट्रोलिंग वगैरे केलं आणि आता पुढे आपण जातोय चिपळूण मार्गे साताऱ्याला. तर माझ्यासोबत आहे पवन. व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला आहे ना आधी रोड अपडेट देईन आणि त्याच्यानंतर मग पुढे साताऱ्यापर्यंत जाताना काय काय ठिकाणी जर समजा दाखवण्यासारखी असेल तर ती सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, गुहागरकडून येणारा हा जो रोड आहे तर मग अशा आपण बघतो की ऑलमोस्ट काम झालं होतं रस्त्याचं, पण जसं मार्गता म्हणलं आपण येतो ना तर परत हा थोडा नॉर्मल पॅच येतो. त्याचं की आता काम झालंय पण नाही ना, होईल की नाही याची गॅरंटी पण नाही. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं आपण मार्गतामणपर्यंत आलो. मार्गतामणच्या मागे पूर्ण हायवे रोड झालाय, परत इकडे पुढे झालाय. मधला जो पॅच आहे ना तर त्या पॅचचं काम काय झालंय नाही आणि कधी होईल याची काय म्हणजे डिटेलिंग किंवा कोण सांगत नाही की हा या बरोबर ह्या दिवसात होईल किंवा असं काय. पावसाळा पण आता यायला 2-4 महिनेच राहिलेत आणि अशामध्ये मित्रांनो तुम्हाला मी आता बघितलं तुम्ही की तो छोटाच पॅच आहे, त्याच्यामधून एसटी आली तर एसटी आली समोरून आणि इकडून जर आपले 4 व्हीलर वगैरे असेल तर पूर्णपणे ट्रॅफिक वगैरे होतो. तर मग हे असे रोड आहेत ना बऱ्याच ठिकाणी आहेत पुढे सुद्धा पॅच. आता अगदी रामपूरच्या पुढे तर काही रोडच झालाय नाही म्हणा, असे अर्धवट रोड आहेत तर ते मला वाटतं की मध्ये पूर्णपणेच व्हायला पाहिजे होते. आता याच्या मागे कारणं बरीच असतील. कमेंटमध्ये आता तुम्ही प्रत्येक जण आपले निकष लावाल आणि सांगाल. बट माझं पर्सनली मत असं की ज्यावेळेला ट्रॅव्हलिंग करतो ना आम्ही गुहागर टू चिपळूण त्यावेळेला असे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करायला लागतात. त्यातलाच आता हा एक मार्गतामणचा पॅच. अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. तर हे वालोपे गाव आहे, इथून आपण जाणार आहोत विजापूर हायवेसाठी, म्हणजे बहादूर शेख नाक्यात. तिथून मग आपण विजापूर हायवेला कनेक्ट करणार आहोत. तर हा जो पूर्ण रोड आहे ना मित्रांनो, जसं तुम्हाला मागाशी ते आता मी जिथे वरती चढलो तर तो परशुराम घाटाचा जो एंड आहे ऍक्च्युली, परशुराम घाटातून तुम्ही खाली उतरलात की त्या एंडच्या इथून नंतर मग तुम्ही पुढे ह्या रोडला कनेक्ट करता गोव्याला जाण्यासाठी. तर असंच पुढे आता हा रोड गोव्याला कंटिन्यू होतो, बट आपल्याला जायचं बहादूर शेख पर्यंत आणि तिथून आपल्याला घ्यायचा लेफ्ट, जो की आपल्याला असणार आहे विजापूर हायवेला कनेक्ट करणारा. रोडची कंडिशन बघितलं तर 70-80% ठीकठाक आहे. तर मित्रांनो, विजापूर हायवेला आता आपण विजापूर हायवेने प्रवास करतोय. चिपळूणमधून बहादूर शेख नाक्यातून आपण आलो, त्याच्या पुढचा प्रवास आपला शिरगाव पोपळी करतोय ना. आता आपण कुंभारली घाट मधून प्रवास करतोय. तर 1-2-3 तुम्हाला आहे ना कुंभारली घाटातले अपडेट ह्या व्हिडिओत देतो आणि ह्याच्यानंतर आहे ना ह्या व्हिडिओच्या नंतर सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार. तो असणार आहे की आपला कुंभारली घाटाचा. तर तो ह्या व्हिडिओ नंतर 1-2-3 दिवसांनी पडेल, त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघा की कुंभारली घाटाबद्दलचे अपडेट्स. तर मित्रांनो, आता आपण आज सोनपत्रामध्ये आणि इथून तुम्ही बघू शकता की हा सरळ रोड असा कर्व आहे. इथे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. आता बघू शकता थोडासा रोड पूर्णपणे खचलेला आहे आणि अशामध्ये जर तुम्ही येताय ना तर थोडी स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, कुंभारली घाटातून प्रवास करतोय आणि बघतोय तर बरेचसे पॅचेस आहेत तसे की ज्याचे खड्डे वगैरे पडलेत रस्त्यांना. तर आता हा जो विजापूर हायवे जो आहे, जो कुंभारली घाटात आपण प्रवास करतोय तर तो ऍक्च्युली विजापूर हायवे आहे, विजापूर गुहागर हायवे त्याला आम्ही म्हणतो. तर ह्या हायवेचं काम चालू आहे, बहुतांश ठिकाणी काम झालंय, काही ठिकाणी अर्धवट आहे. आणि मला असा पडलेला प्रश्न की कुंभारली घाटाचं काय, कशेडी घाट जर एक तिकडे बघितलं मुंबई गोवा हायवे महामार्गाला तर त्याला तर खाली टनल वगैरे त्यांनी काढले. तर मी अजूनपर्यंत त्या टनलमधून गेलोय ना, त्यामुळे त्याच्याबद्दल मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकत नाही की कशा प्रकारे तिथलं काम आहे वगैरे. बट मला असं म्हणायचं आहे की जर तिकडे टनल काढलं तर इकडची स्थिती काय असणार आहे, किंवा कोणाला याबद्दल माहिती असेल की कुंभारली घाटामधून खालून टनल निघणार आहे किंवा कुंभारली घाटाचं काम होणार आहे किंवा कसं काय, जर कोणाला ह्याबद्दल माहिती असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा माहिती मिळेल आणि जे आपले बाकीचे व्हिडिओ बघतात ना तर त्यांना सुद्धा माहिती मिळेल की पुढे कुंभारली घाटाचं काय होणार आहे, म्हणजे काम होणार आहे की याला पर्यायी मार्ग निघणार आहे ज्याच्यामुळे अजून सोपा होणार आहे.
आता बघताय तर तुम्ही तर इकडे ॲक्सिडेंट वगैरे होत आहेत बरेच, त्यामुळे मग ह्याच्यावरती काय तोडगा निघणार आहे का, किंवा मग कुंभारली घाट ठेवून काय दुसरा मार्ग निघणार आहे का, ह्याला काय और आहे का, याबद्दल मला कोणाला जर माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आहे ना, कुंभारली घाट जसं संपला ना तसं म्हटलं की थोडंसं खाऊन घेऊया. चिपळूणमधून आम्ही आता बहादूर शेख नाक्यामध्ये ना एक ढाबा आहे, काय ढाब्याचं नाव त्या? शिवराज ढाबा. तर तिथून आहे ना आम्ही आता एक छोटीशी डिश घेतली होती आम्हाला, अख्खा मसूर आणि चपात्या. तर ते बरं थोडंसं खाऊया आणि नंतर मग परत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो आहे ना, थोडीशी पेट पूजा केलेली आणि आता वेळ झाली ती निघायची साताऱ्याकडे. तर काय कसं आहे पुढे, तर कसं जायचं मला सांग. आता आपण जस्ट कुंभारली घाट उतरलेला आहे आणि आपण आता इथून सरळ जाणार पाटणवरून उमरज फाट्यावरून आपण आज जाणार आणि तिथूनच आपल्याला पुढे हायवे लागेल, बँगलोर हायवे. आणि बँगलोर हायवेवरून आपल्याला पुढेच एक तासापर्यंत आपल्याला सातारा येऊन जाईल. तिथून आपण साताऱ्यात पोहोचू. पेठ या एरियामध्ये विजापूर हायवेवरून आपण साताऱ्याला जातोय. म्हणजे आता हा जो रोड आहे तर तो विजापूर हायवे या नावानेच ओळखला जातो आणि हा विजापूर हायवेच आहे. सो या रोडवरून आता आपण जातोय. पुढे एक आता फाटा येईल, तिथून मग आपण साताऱ्याकडे जाऊ. तिथे आता उमरज फाटा आलाय. या उमरज फाटा जिथून आहे ना आता आम्ही लेफ्ट मारणार आहोत आणि डायरेक्ट मग साताऱ्याला पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यानंतर आपल्याला बँगलोर हायवे भेटेल. तर इथून नंतर आपल्याला आहे ना बँगलोर हायवे भेटेल आणि तो बँगलोर हायवे मग पुढे आपण करत साताऱ्यात जायचं ना. बँगलोर हायवेवरून जायचं. ओके. हा सावली जरा मस्त वाटली. चिपळूण 19 गोवाकर 119 किलोमीटर इथून आहे. बरोबर आपण या उमरज फाट्यानं लेफ्ट मारला आणि इकडे आता आपण जाणार आहोत ते म्हणजे साताऱ्याला. इथे उसाचा रस घ्यायला थांबलो होतो आपण. म्हटलं उसाचा रस थोडंसं पिऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. कसं आहे पवन? मस्त. अच्छा आपण ट्राय करूया. साताऱ्याला जातोय ना आणि जर उसाचा रस ट्राय नाही केला इकडे येऊन तर मग काहीच नाही केलं. तर मित्रांनो मगाशी आपण तिथे थांबलो होतो उसाचा रस प्यायला. तिथून थोडं पुढे आम्ही आलो, जवळजवळ 100 मीटरपर्यंत आलो असेल. तर त्या ठिकाणापासून हे पुढे असं काम चालू आहे डांबरीकरणाचं. तिथून या रोडनी वगैरे साताऱ्याकडे जात असाल किंवा बँगलोर हायवेला जर कनेक्ट व्हायला जात असेल ना तर हे इथे काम चालू आहे, याची काळजी घ्या आणि स्पीड वगैरे थोडा मेंटेन करून जा, जेणेकरून दुर्घटना होणार नाहीत, दुर्घटना टळेल. मध्ये इथे तुम्ही आता बघितलं ना तर हा सर्व्हिस रोडवरून आता आपल्याला वरती करायचं आहे तो हायवे कनेक्ट. म्हणजेच बँगलोरचा हायवे जो आहे ना त्याला आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि पुढे आपल्याला मग जायचं आहे साताऱ्याला. सो आता हा असा सर्व्हिस रोड आहे. खालून आपण जसे पाटण करत उमरज फाट्यावरून इकडे आलो तर या उमरजमधून आता इथून हा सर्व्हिस रोड पुढे आपण मग बँगलोरला कनेक्ट करतो. बँगलोरच्या हायवेला आणि आता आपण जातो ॲक्च्युली साताऱ्याच्या दिशेने. जेव्हा कधी मी साताऱ्याला वगैरे येतो ना या हायवेने तेव्हा मला हायवे खूप आवडतो. थोडं सुटसुटीत आहेच आणि बघायला गेलं ना तर कुठे खड्डे वगैरे असे दिसत नाहीत आणि एकदा गाडी स्पीडमध्ये असेल ना तर मग तो एन्जॉय घेता येतो. शिकडे झाडं वगैरे थोडीशी लावले तर त्या डिवायडरमध्ये वगैरे ती बघताना जरा मजा वाटते. बेंगलोर हायवेची मित्रांनो कामं चालू आहेत. इकडून डायव्हर्जन टाकलाय. स्टार्टिंगला वाटत आपल्याला की सर्व्हिस रोड असेल, सर्व्हिस रोड असावा, फक्त पण इथे लिहिलं होतं की डायव्हर्जन वगैरे लिहिलं होतं म्हणून मग मी पटकन म्हणतोय की डायव्हर्जन आहे. बट बघायला गेलं तर वरून बहुतेक आहे ना रोड वाढवायचं काम चालू आहे किंवा आहे तो सुधारायचं काम चालू असेल.
इथे पण बघा मित्रांनो, वरून ब्रिजसाठी बहुतेक वाढवायचं बघतात, म्हणजे इथून खालून फ्लायओव्हर वरून करणार आणि डायरेक्ट खालून एक वेगळा रस्ता तिथं दुसरं तिकडे जाण्यासाठी वगैरे असं असेल. तर मित्रांनो ऍक्च्युली थोडंसं काम निघालं पवनचं, म्हणून मग आम्ही साताऱ्यात न थांबता पुण्याच्या दिशेने निघालोय. तर म्हटलं ह्या व्हिडिओचा इथेच एंड करूया आणि पुढचा व्हिडिओ जो असेल तर तो इथून पुढे पुण्यासाठीचा बनवूया. मग त्याच्यामध्ये पुण्यापर्यंतच्या रोड अपडेट्स देऊ आपण आणि एकंदरीत पुण्यात कुठे जर फिरायला भेटला तर त्या ठिकाणचे थोडेसे आपण जे काय स्पॉट कव्हर करू तर ते दाखवण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.